नमस्कार, मी श्रेयांश अविनाश कानविंदे आज सारस्वत कलाकार या मैफिलीत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपल्याकडे इथे महाराष्ट्र भूषण अशोकजी सराफ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते निराधार कोडबाजी आणि आपल्यासमोर उभा आहे तो जगविख्यात प्रसिद्ध अशा आपल्या निवेदिका, लेखिका आणि पत्रकार सौ मंगला खाडीलकर यांचं ओळख करून देण्यासाठी माझ्यावर जबाबदारी आहे। खरं जबाबदारीची त्या ओळखीची गरज नाही, कारण या सगळ्यांना आपण सगळेजण अगदी उत्कृष्टरित्या ओळखतात, पण तरीसुद्धा एक औपचारिकता म्हणून मी आपली ओळख करून घेतो। निवेदन क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव म्हणजे सुसंवादिनी सौ मंगला खाडीलकर। महाराष्ट्राला मुळातच निवेदनाची समृद्ध परंपरा आहे। कीर्तन, निरूपण, काव्य गायनाच्या या कार्यक्रमांमधून पुढे आलेले निवेदन ही कला साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य यांच्या अनुषंगाने फुलत गेली। पु ल देशपांडे, अशोक रानडे, शांता शेळके, शंकर वैद्य, राम शेवाळकर, मंगेश पाडगावकर व वपू काळे अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांनी निवेदन क्षेत्राला साहित्यिक दर्जा व उंची दिली। तर सुहासिनी मुळगावकरांसारख्या रंगकर्मी साहित्यिकेने निवेदन केलेला अभिजात असं रंजकतेचा स्पर्श दिला। अशा पूर्वसुरूंनी निर्माण केलेल्या मार्गावरून आपली वाटचाल करून आपली निवेदनाची स्वतंत्र शैली घडवणाऱ्या मंगला खाडीलकरताई गेली 36 वर्षे निवेदन, लेखन आणि पत्रकारिता या क्षेत्रात कार्यरत आहेत। आपण त्यांचे स्वागत करूया। निवेदन, सूत्रसंचालन, निरूपण, मुलाखती, कथाकथन, समालोचन अशा निवेदनाच्या सर्व शाखांचा आणि आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्म डिव्हिजन, जाहीर कार्यक्रम अशा विविध माध्यमांचा त्यांनी अभ्यासपूर्ण आणि तितक्याच रंगतदारपणे त्यांनी मांडण्याचा कौशल्य आणि सहजसुंदरशी मैत्रीपूर्ण स्नेहळ शैली ह्या वैशिष्ट्यांच्या बळावर त्यांनी रसिकांच्या मनात अगदी खास स्थान मिळवलं। मी जास्ती आपल्या सर्वांचा वेळ घेत नाही आणि पुढची कार्यक्रमाची सूत्र मी त्यांच्याकडे सुपूर्द करतो। धन्यवाद। नमस्कार। सारस्वत चेंबर्सच्या वतीनं सर्वांचं स्वागत। मला माहिती आहे की इथं विविध क्षेत्रातले उद्योजक, रसिक आणि कलावंत, त्यांचे स्नेहीजन ही सगळी मंडळी आवर्जून उपस्थित आहेत। त्या सर्वांचं मी स्वागत करते। मंडळी, सारस्वत असा शब्द आपण उच्चारतो ना, त्यावेळेला एक गंमत होते। ती अशी असते की संस्कृती, ज्ञान आणि सुसंस्कृतपणा हे 3 शब्द त्या सारस्वती एका शब्दामध्ये अध्यारोत असतात आणि याच्यामध्ये व्यक्तींची अतिशयोक्ती नाही। आता विद्या, विद्यादान, उद्यम, कला किंवा या सगळ्याच क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणारा, कष्ट करण्यात आनंद मानणारा आणि त्या कष्टाचं फळ आपले कुटुंबीय, आपले स्नेहीजन, आपले नातेवाईक या सगळ्यांच्या सोबत अत्यंत आनंदानं अनुभवणारा म्हणजे सारस्वत, अशीही त्याची व्याख्या करायला हरकत नाही। समाजाशी अत्यंत उत्तम कनेक्ट असलेला माणूस म्हणजे सारस्वत। हा कनेक्ट हा शब्द आजचा म्हणून वापरला। खरं तर धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अशा तिन्ही क्षेत्रामध्ये सारस्वत माणूस हा जगताना हा कनेक्ट महत्त्वाचा समजतो, असा माझा अनुभव आहे। त्यामुळे खवय्या, त्यातूनही मत्स्यगोत्री, बजवय्या, गवय्या, जवळजवळ अनेक कलांमध्ये गती असलेला किंवा त्यांची आवड असलेला, अंध नव्हे पण बऱ्यापैकी सश्रद्ध असलेला किंवा श्रद्धाळू असलेला आणि जीवनाचा भरभरून आस्वाद घेणारा राजस वृत्तीचा माणूस म्हणजे वर्गसिद्धार्थ सारस्वत। आता मी तुमच्या उद्दिष्टांकडे वळते आणि त्याआधी या आपल्या 3 पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करते, ज्यांचा अवघ्या महाराष्ट्राला अभिमान आहे आणि ज्यांचं नाट्य, चित्र क्षेत्रामध्ये असणं हे आपल्यासाठी वरदान ठरलेलं आहे। असे सुप्रसिद्ध हरहुन्नरी अष्टपैलू कलाकार महाराष्ट्र भूषण अशोकजी सराफ आज आवर्जून या सगळ्या उदयोन्मुख
आणि म्हणजे चेंबरच्या, सारस्वत चेंबरच्या या सगळ्या कलावंतांचं कौतुक करण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित आहात, याहून आनंदाची दुसरी गोष्ट नाही. आता यात गायन, वादन या साऱ्या कला आणि नृत्य या तिन्ही कलांचं सादरीकरण होणार आहे आणि त्याला पद्मश्री डॉक्टर अनुराधा पौडवाल यांच्यासारखी व्यक्ती असणं आणि त्यांचा आशीर्वाद मिळणं. कारण आज केवळ सांगीतिक नव्हे तर सांगीतिक बरोबर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचा जो कधी न पुसला जाणारा असा ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे आज अधिकारवाणीनं तुमचा आशीर्वाद या सगळ्यांना हवाय असं मी इथं नम्रपणे सांगू इच्छिते. आणि ही सगळी मांदियाळी जमवणारे गोवा हिंदू असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट, स्वतः CA असलेले आणि अनेक सामाजिक संस्थांशी ज्यांचा संबंध आहे आणि जे अनेक वर्ष कार्यरत आहेत असे सुभाष सराफ. त्याच्याबरोबरच इथे अनेक मंडळी आहेत. त्याच्यामध्ये मला पंडित सदानंद नारायणपळी इथे दिसत आहेत. आणि बाकी मी जसे जसे मला लोक दिसायला लागतील तसतशी मी त्यांच्याबद्दल बोलीनच. आपले सुधीर नायक आले आहेत का? हां, संवादिनी साधकाचे शिष्य असल्यामुळे तेही आता संवादिनी साधक या पदापर्यंत जाऊन पोहोचत आहेत सुधीर नायक. मी असं म्हणेन की विविध उद्योग, व्यापार, वाणिज्य, अर्थकारण, बँकिंग, सहकार अशा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उद्योजक आणि प्रोफेशनल्सचं एक संघटन असावं असं सारस्वत चेंबरला वाटलं आणि त्यातून हा सगळा उद्योग निर्माण झाला असं आपण म्हणूया. 12 सप्टेंबर 2019 रोजी सारस्वत चेंबरची स्थापना करण्यात आली आणि अनेकांना, अनेक उद्योजकांना, अनेक व्यावसायिकांना केवळ फोनवरून आपलं उद्दिष्ट सांगितल्यानंतर सिद्धार्थ सिनकर जे स्वतः या संस्थेचे फाउंडर म्हणजे संस्थापक आहेत आणि अध्यक्ष आहेत, त्यांच्या मागे लोक उभे राहिले आणि काम सुरू झालं की त्या क्षेत्रात असलेल्या तरुण पिढीला मार्गदर्शन आणि अनेक उपक्रम सुरू झाले. आणि आज सारस्वत तितुका मेळवावा, सारस्वत तितुका एकवटावा आणि चेतवावा आणि जाणता करावा अशी चतुसूत्री घेऊन ही मंडळी काम करतात. जगभरात उपलब्ध अशा व्यवसाय संधी, वैश्विक आर्थिक धोरण या संदर्भात तरुण पिढीला सजग करणं आणि त्यांना जर स्टार्टअप करायचे असतील सुरू तर त्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळावं आणि पुढच्यांचे अनुभव मागच्यांना उपयोगी पडतात तसे ते पडावे या दृष्टीनं आज कोकण, पुणे, मुंबई, इंदोर, मंगळूर, गोवा, दुबई आणि अमेरिकेत सुद्धा चेंबरचे सभासद आहेत. या कार्याला आज एक अत्यंत सुंदर परिमाण लागतं आणि त्याचं सगळं श्रेय सिद्धार्थ सिनकर यांना जातं. ते अशासाठी की कला क्षेत्रामध्ये अनेक गुणी मुलं आज काम करत आहेत. वादक आहेत, काही तंत्रज्ञ आहेत, काही गायक आहेत, काही आयोजक आहेत. आमच्या अवधूतसारखे अवधूत तर 20 वर्ष काम करत आहेत, अवधूत रेगे. परंतु या सगळ्या मंडळींसाठी एक कुठेतरी संघटन आवश्यक असतं आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशा दृष्टीनं या सगळ्या मंडळींचं एक एकत्रीकरण असावं आणि जागोजागी त्यांना संधी मिळावी या दृष्टीनं सारस्वत चेंबर ठिकठिकाणी या मंडळींचे कार्यक्रम सादर करणारे आणि केवळ कार्यक्रम नव्हे तर या कलेकडे कला म्हणून बघताना त्यातली व्यावसायिकता कशी जोपासायची, जपायची याचे सुद्धा धडे त्यांना मिळणार आहेत. तेव्हा मी असं म्हणेन की आजचा हा कार्यक्रम सादर करताना त्यातले कलावंत निवडत असताना खूप साऱ्या क्लिप्स संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या होत्या आणि त्यातली निवडक मंडळी आज आपण निवडलेली आहे. वेळ न घालवता आपण त्या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि आज या सगळ्यांना व्यासपीठ देण्याचा हा पहिला प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं संपन्न होतो. एवढंच म्हणून आपलं स्वागत करीत थोडं आवश्यक होतं म्हणून हे सारं बोलले. आणि आता अण्णासाहेब किर्लोस्करांच्या शाकुंतल नाटकाच्या नांदीनं आपण या संपूर्ण कार्यक्रमाचा आरंभ करणार आहोत. माझ्या शेजारी बसलेले त्याच्या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये महत्त्वाचा सिंहाचा वाटा असलेले अवधूत रेगे आणि ही सगळी मंडळी, श्रद्धा सिनकर आहेत, अपर्णा नागरकट्टी उल्लाळ आहेत, तर आणि ही डॉक्टर जय आसगावकर आहेत. सर्वांची नावं आत्ता घेत नाही. स्वागत तुमच्या सगळ्यांचं. नांदीनं आपण सुरुवात करूया. यासोबत सानिका प्रभू असेल की जी नृत्याचं जे चौथं परिमाण आहे ते इथं या नांदीला अर्पण करेल.
सर्व कलाकारांनी इथेच थांबा एवढ्यासाठी की नांदी हे रंगदेवतेला, सर्व देवदेवतांना, रसिकांना आणि आपल्या अभ्यागतांना आवाहन असतं. आता मी त्यांना दीप प्रज्वलनासाठी इथं बोलवते. आपण सगळे इथे बसले राहा. मी आजचे आपले पाहुणे सिद्धार्थजी, आपण आपल्या प्रमुख अतिथींना घेऊन यावं. पद्मश्री डॉक्टर अनुराधा पौडवाल, महाराष्ट्र भूषण अशोकजी सराफ आणि शुभ्राजी सराफ. वाणी प्रसन्नता, आवाजात माधुर्य, एकंदर व्यक्तिमत्वामध्ये अत्यंत गोडवा आणि तितकंच मांगल्य आणि विनोद हा अंगांगातून सादर करताना सुद्धा माणूस किती गंभीर असतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले अशोक भाई. मी सगळ्यांना अशी विनंती करते की आपण दीपप्रज्वलन करावं, शुभ संकेत द्यावेत, कार्यक्रमाला आशीर्वाद द्यावा आणि सारस्वत चेंबरचे हे जे वर्टिकल आहे नवीन, तर ते यशस्वी होवो अशी परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया.
सिद्धांतजी, मी अजिबात वेळ घालवत नाही आणि पहिले आमच्या कलावतीला बोलावते. अमृता अनिश धुमे, 10वीतली विद्यार्थिनी आहे ही. सायन्स हा या मुलीचा खूप आवडता विषय आहे. 4थ्या वर्षापासून ती भावगीत किंवा ज्याला आपण भावसंगीत म्हणतो ते शिकते. शास्त्रीय संगीतसुद्धा शिकते आणि तिच्याकडनं मिळालेली माहिती अशी आहे की पार्ले महोत्सव, सावरकर केंद्र, श्रीनिवास कळे गीत गायन स्पर्धा, जवाहर बालभवनची स्पर्धा, अटल सेवा केंद्र याच्यामध्ये भावगीत, भक्तिगीत, गझल गायनामध्ये या मुलीनं खूप प्रावीण्य मिळवलेलं आहे. आणि त्याच्याबरोबरच आता कुठं आहे ती? हां, तिचं आपण स्वागत करूया, तिला आशीर्वाद देऊया. सायंटिस्ट जी स्पर्धा असते अत्यंत कठीण आणि त्याच्यामध्ये तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. अभ्यासातही ती तितकीच हुशार आहे. आणि नेल्टास नावाची जी इंग्रजी भाषेवरच्या प्रभुत्वाची जी राष्ट्रीय पातळीवरची किंवा आंतरराष्ट्रीय खबर माहीत नाही पण आंतरराष्ट्रीय ना, तर त्याच्यामध्ये तिला 2 वेळा गोल्ड मेडल मिळालेले. 100पैकी 100 गुण कसे मिळतात ते मला अनुभव नव्हता आणि नाही पण ज्यांना मिळतं त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर वाटायला लागतो, वय कितीही असलं तरी. तर आता ती आपल्यासमोर असं गीत सादर करणारे महानंद चित्रपटातलं शांताबाई शेळकेंनी लिहिलेलं आणि हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं. या मुलीनं ते गीत सादर करावं यात एक औचित्य असतं की माणसानं किंवा कलावंतानं आपल्या मागच्या आणि पुढच्या या दोन्ही श्रद्धा सांभाळूनच या क्षेत्रामध्ये आपली वाटचाल करायची असते. मागे उभा मंगेशर, पुढे उभा मंगेशर याचा अर्थ तोच.
अनुराधाताई, आणखी एका मुलीचं गाणं आपल्याला ऐकवते, कारण तुम्ही जाणार म्हणालात तर त्याच्या आधी आम्हाला तुम्हाला बोलवायचं आहे. पण यातली काही गेले अनेक वर्ष कार्यक्रमात सहभागी असलेली, विविध ठिकाणी कार्यक्रम करणारी, पण ही काही मुलं आहेत ती थोडीशी महाविद्यालयीन लेवलवर. आता ही नंदना प्रभू संगीताच्या सगळ्या प्रकारांचं, म्हणजे शास्त्रीय संगीताचं शिक्षण तर घेतेच आहे, पण त्याबरोबर भावसंगीतातले प्रकार, उपशास्त्रीय अशा सर्व प्रकारांचं मार्गदर्शन ती घेतेय. शुभदाताई दादरकरांकडून नाट्यसंगीताचं प्रशिक्षण तिनं घेतलं आणि त्यानंतर डॉक्टर मृदुला दाढे जोशी, म्हणजे विद्यापीठीय पातळीवरती तिनं मृदुला दाढे जोशी यांच्याकडून आता घेतेयच, बरोबर आहे ना. आणि त्याचबरोबर आपण असं म्हणूया की विद्यापीठीय स्तरावरती तिनं खूप बक्षिसं मिळवलेली आहेत आणि गुणी आश्वासक अशी गायिका आपण तिच्यात पाहू शकतो. आणि मग प्रत्येक गायिकेला, म्हणजे पहिलं गाणं आशाबाईंचं होतं, स्वर ऐश्वर्येचं पहिलं गाणं, तर दुसरं गाणं स्वर सरस्वतीचं. आणि ते असं गाणं की निसर्गातल्या शुभशकुनांच्या ओल्या रेषा आयुष्यभर आपण शोधायच्या असतात, कारण त्यात आपल्याला जे दिसतं ना त्यातून निसर्गातला आनंद आपण मिळवतो. आणि हेच सांगणारं कविवर्य पाडगावकरांचं कडव्या कडव्यांनी लिहिलेलं गाणं, आणि त्याला कडव्या कडव्यांनी बांधलेली चाल म्हणजे श्रावणात घननिळा. तर पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे, ज्या गाण्यानं आपल्या मनामध्ये कायमचं येऊन बसले, ते गाणं आपल्याला नंदना ऐकवते, श्रावणात घननिळा.
गतजन्मीची ओळख सांगत, गतजन्मीची ओळख सांगत, आला गंधित वारा श्रावणात घननिळा बरसला. पाचोच्या हिरव्या माहेर ऊन हळदीचे आले, पाचोच्या हिरव्या माहेर ऊन हळदीचे आले, माझ्या घाळावर थेंबाचे फूल पाखरू झाले, मातीच्या गंधाने भरला, मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा श्रावणात घननिळा बरसला, श्रावणात घननिळा बरसला. रिमझिम रेशीम धारा उलगडला, झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा श्रावणात घननिळा बरसला. अपूर्व अद्वितीय अशा वर्णनांनी सजलेलं हे गीत आपलं सर्वांचं आवडतं. लताबाईंच्या सर्वोत्तम गीतांमधलं एक. आणि असं असतं ना की प्रत्येक गीताच्या पुढं आणखी काहीतरी असतं. ते ऐकत असताना आपल्याला जो श्याम मुरारी भेटतो आणि आपल्या जीवनाचा गाभारा त्या भावनांनी भरून जातो, हेच कविवर्य पाडगावकरांच्या शब्दांचं, लताबाईंच्या स्वरांचं आणि श्रीनिवास खळे यांच्या संगीताचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आपण जी कायमची आपली वाढ ज्याच्यावर झालेली आहे तीही गीत आहे. अनुराधाजी, तुम्ही आणि अशोक सराफ ह्यांचं जे मराठी चित्रपटसृष्टीतलं वावरणं आहे ना, त्यावर आम्ही एक मेडली केलेली आहे. आणि आत्ता सांगते आपल्याला, नंदना प्रभू, पार्थ पै, श्रावणी वागळे, अवधूत रेगे, श्रद्धा सिनकर, त्यानंतर डॉक्टर जय आसगावकर, हे आजच्या कार्यक्रमातली मंडळी ज्या गाण्यांशी तुमचा संबंध आहे अशा गाण्यांची एक सुंदर मेडली आपल्यासमोर सादर करतात. मराठी चित्रपटसृष्टीला त्या निमित्तानं तुम्ही काय दिलंय त्याचा एक रंगीबेरंगी आढावा घेणं आणि तुम्हाला मानवंदना देणं, हाच त्यातला आमचा हेतू आहे. मगाशी मी एक वाक्य उच्चारलं नाही की मराठी चित्रपटांनी एक विनोदाचं वळण घेतलं, पण त्या वळणामध्ये सुद्धा वेगळ्या तऱ्हेचे चित्रपट येत होते. पांडू हवालदार सारखा एक चित्रपट येतो काय, आणि त्या चित्रपटापासून एक अत्यंत गुणवंत असा अभिनेता मराठी चित्रपटसृष्टीला मिळतो काय. मग चित्रपटामध्ये 3 म्हणजे नायक असले आणि 3 नायिका असल्या तरी त्याच्यामध्ये आपल्या अभिनयाने, आपल्या अवखडपणानं, आपल्या देहबोलीनं उठून दिसणारं असं व्यक्तिमत्व. आणि लताबाई, आशाबाई यांच्या स्वरातल्या गुणवैशिष्ट्यांचा एक वेगळं असं रूप आणि स्वतःच्या वैशिष्ट्यानं अत्यंत शांतपणे पण अतिशय सौंदर्यपूर्ण अशी स्वतःची शैली घडवणाऱ्या अशा अनुराधा पौडवाल. तुम्ही काय कमाल केली आहे बघा त्या सगळ्या काळामध्ये. फक्त एक आरसा आहे छोटासा, त्यात आम्ही आमचीच प्रतिबिंब बघतोय त्या काळातली. तुला दिसला ना निशाणा
झिलमिल झिलमिल पाऊस आला फिर फिर बदनाचा वारा येणा सजन येणा निशाणा तुला दिसला निशाणा तुला दिसला यमुनेच्या काठावर किशन मुरलीधर कुळीपणे गिरीधर नरवर नटवर तुझवनी केळतो रासरण एक नट किनार करी 16 शिटकार आली छनन नाचत उडवी बहार किती आल्या गोप गोपिका कन्हैया सखा छेडतो राधा सखीला कसा 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 असा अग नाच 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 राधे उडवूया रंग अग नाच 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 राधे उडवूया रंग रंगामध्ये भिज तुझ गोर गोर रंग रंगामध्ये भिज तुझ गोर गोर रंग अग नाच 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 राधे उडवूया रंग अग नाच 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 राधे उडवूया रंग जीवन सफर करा मस्तीने मन सगळे तुमचे गाणे जीवनाचे गीत गारे धुंद भारे गीत गारे ओ हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सगळे तुमचे गाणे जीवनाचे गीत गारे धुंद भारे गीत गारे ओ नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा फिर फिरणारे गीत गारे धुंद भारे ओ हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सर्ग मुझे गारे जीवनाचे गीत गारे धुंद भारे
चांगली रात झाली आपली हाय नाही चांगली तुम्ही माझ्या जन्माचे साथी थोडा वेळ बसा जरा पड सोसाया प्रीतीच्या धुंद धुंद रात्री ना ना राजा दूर अशी तू राहू नको देऊ नको रात नशिली दूर नसली मनाचा सुटलाय मला आस जीवाला गाऊ नको ध्यास नसा घेऊ नको प्रेम दिवाना काळीमा प्रीतीचा लागलाय नारा ना ना राजा अशी मिठी साजणी पावसात प्रीतीच्या धावणी स्वप्न आज जागली रुचवी ला 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 अंग अंग मोहरी रजनी जाऊ नको दूर आता मन फुलभुनी तुझं माझं आनंदीच तुझी राणी तू ये ना तू ये ना तू ये 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 नाती है साजना ये नाती है साजना ये नाती है सगळ्या कलाकारांचे खूप आभार मानते मी.